आता इला सोडून चाललोय आम्ही आणि थंडी पण एकदम तगडी आहे. थंडी बी वाजता. भाऊ इकडे बघ. सो आता आम्ही डोंजेला चाललोय आमच्या वहिनीच्या काकांच्या घरी. तिला आम्ही सोडणार आहे आणि येणार आहे. मग ती जेव्हा नसेल ना आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. बघ एकदम पलटी फायर डायरेक्ट. आम्ही निघालेलो आहे. गावाचं नाव काय बेबी? आतकरवाडी. हा सिंहगड आत्तरवाडी डोंगर पायथ्याला आम्ही. आतकरवाडी नॉट आत्तरवाडी. काय आत्तरवाडी. आता आम्ही निघतोय तिकडं. बस तयारी बियारी झालेली. तरी नजारा बघू शकता आपल्या घराच्या समोरचा, आपल्या फ्लॅटच्या समोरचा. आणि ही समोरची जी नदी, ही नदी डायरेक्ट जातीये खडकवासला डॅम्पला. आणि पुढचा जो समोरचा एरिया दिसतो हा समोरचा, ही सर्व नांदेड सिटी आहे. एकदम पॉवरफुल नजारा आहे. आणि पक्षी वगैरे छान. आणि ते तुम्हाला दिसत असेल समोर ते बदक आहे. हे बघा. आपली कॅमेरा क्लॅरिटी एवढी काही खास नाही, तरी पण जेवढं झूम होईल तेवढं तुम्हाला दाखवतोय. आणि आज चिल्ड्रन डे आहे बघा. बाळ वगैरे मस्त खेळतंय छानपैकी. त्यांचा चिल्ड्रन डे सेलिब्रेट करते मस्त. सो आता आम्ही आमच्या सोयऱ्यांच्या घरी चाललोय, म्हणजे आमच्या वहिनीच्या माहेरी. तर तिथे गेल्याच्या नंतर दाखवते. ओके बाय. माझ्या सासूरवाडीला चाललेलो आहे. जावई रुसल्यान गो हलतीला. तर आम्ही टोटल 4 जण आहे. मी आहे, सोनम आणि सुचित्रा. तर आता आमच्याकडे गाडी नाही, 4 जण एकच गाडी आहे. तर आता आम्ही चाललो गाडी आणायला. म्हणजे 2 टू व्हीलरवर 4 जण. 4 बी नाही 4.5. तनूच्या मित्राकडे गाडी घेऊन आता निघालो घराकडे. आमचा पोहोचायचा टाइम, यांचा निघायचा टाइम एकच झाला. सो आता आम्ही निघालोय. बाय. पोहोचल्यावर सांग. आजूबाजूचं एकदम मोकळं वातावरण, झाडं वगैरे. त्याच्यामध्ये गाडी चालवताना एकदम थंडी जाम लागत होती. यांचं पण काहीतरी चर्चा चालू होती गाडीवर, एकदम गंभीर विषय. आणि वातावरणाचा फुल मजा. आणि हे बघू शकता का, ये वाला खडकवासला डॅम आहे. पूर्ण एकदम सुंदर दिसत होता. आणि सूर्य मावळत पण होता. खूप सुंदर अशी सिनेरी दिसत होती ती. आणि या डॅममधूनच संपूर्ण पुण्याचा पाणी पुरवठा होतो. हे वातावरण पाहून मला एकच गाणं आठवत होतं. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसत मी भारी राजा, फोटो माझा काढ. तर जवळपास घराच्या जवळ आलतो. आजूबाजूचं वातावरण एकदम डोंगर आणि झाडे खूप होते. थंडीचा प्रभाव तेवढाच वाढत होता. भाकरी बनवायची आम्हाला खायला घालायचं. नाही एवढं नाही मला, एवढं मोठं पण मी करून तुम्हाला नक्कीच आली. तेव्हा किती 20-20 शब्द करायचे. आणि यांना खोटं वाटतं. आता मी नाजूकपणी करते ना, म्हणून आता मी मुंबईला गेल्यापासून म्हणजे नाही का आळशी झालोय. आणि हे मात्र आहे आळस येतो. मग बसून बसून एका जागेवर एकाच ठिकाणी. तेच ना. पण मग ते गावाला होतं तेव्हा सगळं सकाळीच उठावं लागतं डब्बा बिब्बा बनवायला. तर गाईस फायनली आम्ही एवढ्या थंडीमध्ये इकडे पोहोचलेलो आहे. म्हणजे पोहोचायच्या अगोदर मला माहित नव्हतं का एवढा भारी बंदोबस्त करेल होता पॉवरफुल मध्ये. खूप बेस्ट लोकेशन वगैरे बी एकदम तगडे आहे. सॉरी, ही जागा खूप छान आहे. मला खूप जास्त आवडलंय. आणि आता माझं मन नाही आहे घरी जायचं. आता तू थांब आम्ही जातो. रोस्ट कर दिया, जला दिया, माइक तक ड्रॉप, जला जला के राग कर दिया. ज्या वेळेस आम्ही घरून निघालो होतो त्यावेळेस अंशुबाई झोपला होता. एक सेकंड. आता तो जस्ट झोपातून उठला तर त्याला एकदम अलगच इकडे वाटू राहिलं.
थंडीमध्ये कुठं आलो आपण? भाऊ हाय कर शॉक येतो चूल बघितले ना आता. शॉक. तर काही आता आम्ही निघालेलो आहे सगळे खडकवासल्यासाठी. तर आमच्या सुचित्राचे एक्सप्रेशन बघू काय. तुम्ही कॅमेरामध्ये ऐकर बा. कॅमेरामध्ये ऐकर. ही पोर रुसली ग हलदीला, ही पोर रुसली ग डोंजेला. ते गाणं माहिती ना का? जावई रुसले न गो हलदीला, जावई रुसले न गो हलदीला. आता आम्ही निघालेलो आहे मस्त बाईक. थंडीचं एकदम पॉवरफुल. आता आम्ही मस्त जाणार आमच्या घोळी. ए आता आपण चवीला सोडलेले आता आपण इकडे. पुढचा प्लॅन काय आता? पुढचा प्लॅन लय मोठा आहे आता. प्लॅन लय मोठा आहे आमचा. ते डायरेक्ट स्टेटसला दिसत डायरेक्ट नाही का? हा? आज हम पार्टी करने वाले पार्टी हैं. आज की पार्टी. आज की पार्टी सुचित्रा की तरह से. पार्टी करणार मला सोडून. आमचं थोडं मोठा यायचं अजून. चालू कर भाई. समोरचं दिसतंय का? काचेने पोस्ट. आता इकडे सोडून चाललोय आम्ही. आणि थंडी पण एकदम तगडी आहे. असं जाऊ दे. थंडी बी वाजता. भाऊ इकडे बघ. तो बसतोय गाडीवर बसायचंय त्याला. चाललो आम्ही आता घरी. त्याला वाटलं त्याला पण ज्ञान आहे. या बाईने तर कधी पण नाच. फायनली आता आम्ही निघालो परत गुड गर्ल. आमच्या एक खडक वाचल्यात. इनको छोड़ दिया इधर. तुमचे काय दोस्त क्या तुम्हारे टूथपेस्ट में नमक है? है क्या? बताओ जल्दी से बताओ. सोनू. अरे रडू नको बाळा, मी नाशिकला जातो काम करून येतो. जसं आम्ही रस्त्याला लागलो त्याच्या 1-2 किलोमीटरवरच चहाचं दुकान होतं. चहा वगैरे घेतला मस्तपैकी. दुकानामध्ये पण एवढे पॉवरफुल सुविचार लिहिलेले होते. कल से दारू पण चाय चालू, म्हणजे असे एकदम भारी एकदम सुविचार लिहिलेले होते. तर एकदम पॉवरफुल थंडीमध्ये आम्ही एक छोटासा चहाचा आनंद घेतोय. एवढं गार आहे ना, खूप जास्त गाण्यात आम्ही चहा प्यायला आलोय. सो आम्ही आता आलेलो आहे आमच्या फायनली आमच्या वहिनीला सोडून आम्ही आलो तिच्या घरी. डायरेक्ट बरं होणार. सुचित्रा आता आम्ही बाहेर जाणार रे. आपलं स्वागत आहे. सगळं व्हिडिओ काढले आम्ही आता. अरे वा वा वा. जेवण खावण सगळं. गाइस फायनली आता आम्ही पोहोचलेलो घरी. थंडीचा बर्फ होऊन आता घरी आलेलो आहे. आता डायरेक्ट पिघळून जाणार आहे बर्फाने. आता खूप दमलोय. हात बीट एकदम गारठून गेलेले. तर मित्रांनो, कसा वाटला माझा ब्लॉग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या प्रकारे तुम्ही मला छान छान कमेंट करते त्याप्रमाणे माझी ब्लॉग बनवायची ऊर्जा जास्त वाढत चाललेली आहे. आणि येणारा दुसरा ब्लॉग लवकरच तुमच्यासमोर येणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. बाकी काय विषय नाही. बाकी व्ह्यूज वगैरे तगडे जाते आहे. कसं आहे, पहिले नवीनच जास्त आम्हाला पण आदत नाही का म्हणजे असं प्रोफेशनल टाईप ब्लॉग बनवायची. पण करू तसं पण. फक्त माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कुठेही जाऊ नका. आम्ही परत येतोय. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.